नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया, एवढासा गुळाचा खडा तुमचं भाग्य उजळण्यास मदत करेल। लग्न जुळवताना अडचणी येत असतील किंवा नोकरीसाठी घरोघरी भटकूनही रोजगार मिळत नसेल, आर्थिक चणचण भासत असेल, अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही गुळाचा वापर करू शकता। चला तर मग जाणून घेऊया, कसा कराल गुळाचा वापर। आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी एक छोटासा गुळाचा खडा घ्या। लाल कपड्यात एक नाण्यासोबत बांधा। त्यानंतर तुमच्या देवघरातील लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवून द्या। दररोज त्याचे पूजन करा। 5व्या दिवशी देवीची आराधना केल्यानंतर घरात ठेवलेल्या गुळाचा खडा घ्या आणि तुमच्या कपाटात, तिजोरीत किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल तिथे ठेवून द्या। कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढला असेल तर एका पिवळ्या कपड्यात 7 हळकुंड आणि छोटासा गुळाचा खडा घेऊन बांधा। त्यानंतर तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे हे ठेवा। 21 दिवसांनी हे वाहत्या पाण्यात सोडून द्या। असं केल्याने डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल। लग्न जुळत नाही तर मग हे करा। लग्नासाठी योग जुळून येत नसेल तर गुळाच्या खड्याचा उपाय करू शकता। यासाठी प्रत्येक गुरुवारी पिठामध्ये थोडासा गूळ, तूप किंवा हळद एकत्र करून गाईला खायला द्या। जवळपास 8 गुरुवार असं केल्याने लग्न जुळताना येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि लवकरच लग्नाचा बार उडेल। नव्या नोकरीच्या शोधात आहात पण काही केल्या नोकरी मिळत नाही, तर मग तुमचा भाग्य उजळण्यासाठी गुळाचा खडा नक्कीच तुम्हाला मदत करेल। यासाठी एक चपाती किंवा भाकरी गाईसाठी बाजूला काढा। त्यासोबत गुळाच्या खड्याला खायला द्या। असं दररोज केल्याने काही दिवसातच तुमच्या नोकरीचा शोध थांबेल। भरघोस पगाराची नोकरी तुमच्या पदरात पडेल। सूर्य मजबूत करण्यासाठी तुमच्या पत्रिकेत सूर्याचा प्रभाव कमी झाला असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात दररोज गुळाचा खडा खाऊन त्यावर थोडंसं पाणी पिऊन करा। सोबतच रविवारपासून पुढचे 8 दिवस 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ मंदिरात जाऊन देवाला अर्पण करा। तुमच्या राशीतील सूर्याचा प्रभाव वाढण्यास मदत होईल। धन्यवाद। अशीच माहिती रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।